अशा प्रकारचे मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो। कारण ही घटना जी आहे की प्रशासनाची एक अत्यंत अशोभनीय आणि खेदजनक बाब आहे की अशा पवित्र ठिकाणी अशा प्रकारचे आरक्षण टाकत असताना विशेष काळजी घेतली पाहिजे। मला वाटतं ही प्रशासकीय चूक आहे आणि याचं निश्चितपणे प्रशासनानं विचार केला पाहिजे आणि तात्काळ ते आरक्षण रद्द केले पाहिजे अशी मी ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीनं विनंती करतो। निश्चितपणे वेळ पडली तर निश्चितपणे संस्थान त्याबाबत संस्थांना विरोध कळवलेला आहे। तीव्र भावना ज्या आहेत ते माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, राज्यमंत्री महोदय असतील यांच्या कानावर घातलेल्या आहे आणि तशी वेळ आली तर रस्त्यावर उतरण्याची देखील आमची तयारी आहे। पत्र दिलेलं नाही त्या ठिकाणी आम्ही मुख्यमंत्री महोदय असतील, आताच आपल्याला माहिती आहे की आपल्या समोरच माननीय राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ आलेल्या होत्या, त्यांना देखील ही गोष्ट आम्ही सांगितलेली आणि त्यांनी देखील याबाबत तात्काळ कारवाई करण्याचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे। स्थानिक आमदार साहेबांनी देखील त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय असतील किंवा मंत्रालयामध्ये त्या संदर्भात तक्रार अर्ज दिलेला आहे आणि निश्चितपणे त्याची दखल प्रशासन घेईल अशी मला खात्री आहे। याविषयी सनातन प्रभात कडून जागृती केली जाईल आणि प्रत्येक वारकऱ्यांपर्यंत हा विषय नेला जाईल। जोपर्यंत महानगरपालिका हा कत्तलखाना रद्द करणार नाही तोपर्यंत सनातन प्रभात पत्रकारितेच्या माध्यमातून या विरोधात लढा देत राहील।